त्यानंतर तुम्हाला जी नोटीस आली आहे सुरेंद्र पवार यांची अध्यक्ष निवड झालेली आहे ती अवैध नाही। जे सच्चिदानंद नामक जे पूर्वीचे सेक्रेटरी होते त्याने जे काय नोटीस वजा पत्र पाठवलं ते मी वाचलं। मी गेले अनेक वर्ष संघटनेमध्ये काम करतो आहे, त्यामुळे सकृतदर्शनी त्याच्यामध्ये बिलकुल काही तथ्य नाही। आम्ही जी त्यावेळेला वहिनींची अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक लावली ती नियमानुसारच होती। बैठकीचं कामकाजसुद्धा नियमानुसारच त्या ठिकाणी झालं आणि वहिनींची निवड झालेली ही सुद्धा पूर्णपणे वैध पद्धतीची त्या ठिकाणी आहे। तथापि त्यांनी दिलेलं जे काही आज नोटीस आहे, आमची कोर ग्रुपची बैठक लवकरच होईल। या संदर्भामध्ये आम्ही वकिलांची कडूनसुद्धा सल्ला घेऊ, माहिती घेऊ आणि त्यानंतर त्या संदर्भातली पुढची कारवाई करायची असेल ती करू। त्यांच्याबरोबर काही संवाद झालाय का कालपासून किंवा त्यांच्यावर काही कारवाई करण्यात येणार आहे का की त्यांनी पक्षाच्या प्रमुखांनाच अशा पद्धतीची नोटीस बजावली? नाही, माझा तर त्यांच्याशी काही संवाद नाही। इतर कोणाचा दिल्ली पातळीवरती झाला असेल तर मला त्या ठिकाणी ज्ञात नाही। एक आम्ही आज उद्या बसूस दोन बाबी आहेत। एक तर याची कायदेशीर वैधता तपासणं। मी मगाचपासून ते सांगतो की मला स्वतःला सकृतदर्शनी याच्यामध्ये बिलकुल काही तथ्य नाही। आम्ही केलेली प्रक्रिया ही अत्यंत घटनेनुसार आणि कायद्यानुसारच पक्षाच्या आहे, पक्षाने केलेल्या नियमानुसारच आहे असं माझं ठामपणाचं मत आहे। त्यानंतर आम्ही एकत्रितपणाने बसून त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीच्याबद्दल जे काय पत्र दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये नेमकं शिस्तभंग किंवा काय हा सुद्धा निर्णय पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये बसून आम्ही त्या संदर्भातला नक्कीच त्या ठिकाणी करू। सर, त्यांचं असं म्हणणं आहे की यामागे कोणतं राजकारण नाही आहे, यामागे कोणतं राजकारण नाही आहे, मात्र ज्या प्रकारे नोटीस बजावली आहे ती योग्य आहे। त्यामध्ये जी निवड झाली आहे ती अजित पवार ज्या प्रकारे करायची त्या प्रकारे झाली नाही असं नाही, त्यांचं म्हणणं का मी ते सांगितलं ना, मी वाचलेलं आहे। सकृतदर्शनी मला स्वतःला असं वाटतं की ते तथ्यहीन आहे आणि त्याच्यामुळेच त्या संदर्भामध्ये काय पुढे उत्तर द्यावं लागेल असं मला स्वतःला काय वाटत नाही। पण आम्ही सगळेजण करून बसू आणि मग आवश्यकता वाटली तर त्या संदर्भातला कायदेशीर सल्ला घेऊ। बाबतीमध्ये आतापर्यंत कागदोपत्री दिलेले कागदपत्र आणि याच्यामध्ये आतापर्यंत 3 ते 4 वेळा अशा पद्धतीचे प्रकार दिसून येत आहेत। त्यामुळे एक संशय असा बळावतो आहे की पक्षांतर्गतच कुणी काही लोक घोड्या करतायत किंवा अध्यक्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात। आज पक्ष एकसंघपणाने वहिनींच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये आणि राज्यभरामध्ये त्या ठिकाणी काम करतो आहे। निर्विवादपणाने काम करत असतानाच पक्षाचं जे काय काम, विशेष करून संघटनेचं काम, SRच्या बाबतीमध्ये जे पूर्णपणाने नेटवर्क आम्हाला